हॅलो टायटन्स. कोणत्याही सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट करणं आणि कोणत्याही एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करणं हे माणसाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पण गंमत ही आहे की इतके ॲडजस्टेबल असूनही काही असे लोक आहेत ज्यांच्याबरोबर आपण ॲडजस्ट करू शकलो नाही. मी बोलतेय त्या मुलांबद्दल ज्यांच्याकडे समाजाने कानाडोळा केला आहे, फक्त यासाठी की ते नॉर्मल लोकांप्रमाणे बोलू शकत नाहीत, गोष्टी समजू शकत नाहीत, स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाहीत. मी बोलतेय न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशनने प्रभावित असलेल्या मुलांबद्दल. मी या मुलांची फार काळजी घेते, यांना ट्रेन करते, कारण हे फक्त माझं काम नाहीये, तर हे माझं लाईफ आहे. सगळे म्हणतात ही मुलं वेगळी आहेत, पण माझं म्हणणं आहे की ही मुलं अनमोल आहेत. टायटन्स, मी या मुलांसाठी एक घर बनवलंय जिथे त्यांना कोणी जज करत नाही. तिथे ते खूप सिक्युअर फील करतात. ना कोणी त्यांना रोखून पाहतं, ना कोणी त्यांची मस्करी करतं. आणि मी तिथे त्यांना लहान लहान गोष्टी बनवायला शिकवते. उदाहरणार्थ चॉकलेट्स, मॅग्नेट्स आणि हँडबॅग्स पेंट करणं, पेपर बॅग्स बनवणं, हँडवॉश बनवणं. आणि त्यांना खूप मजा येते हे सगळं तयार करताना. ही जी मुलं एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या बनवतात, या वस्तू ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याच्या माझ्या प्रयत्नाचं नाव आहे SRS कर्मा क्राफ्ट्स. SRS कर्मा क्राफ्ट्स या मुलांच्या इंटरेस्ट अनुसार, त्यांच्या पोटेन्शियल अनुसार त्यांना ट्रेनिंग देतं. आणि मग त्यांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू विकून त्यांना एम्प्लॉयबल करतं. आपल्या देशात असे अनेक प्रकारचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत, शाळा आहेत, पण एम्प्लॉयमेंटची ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. तर माझी ही इच्छा आहे की SRS कर्मा क्राफ्ट्सच्या द्वारे मी जाऊन त्या स्टडी सेंटर्समध्ये आणि ट्रेनिंग सेंटर्समध्ये असं काहीतरी क्रिएट करायचं की त्या मुलांना स्किल्स मिळतील आणि एम्प्लॉयमेंट सुद्धा मिळेल. तर हे करत असताना टायटन्स, मला तुमच्या गायडन्सची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. या मुलांसाठी जी माझी विजन आहे, यात तुम्ही मला साथ द्याल? आमच्या टायटन्सनी तुमच्याबरोबर डिस्कशन सुरू करण्यापूर्वी आणि तुमचं बिझनेस मॉडेल समजण्यापूर्वी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या आयडियाची, या मिशनची सुरुवात कशी झाली. मी माझं ग्रॅज्युएशन सायकॉलॉजीमध्ये केलं. त्या दरम्यान आम्हाला स्कूल व्हिजिट्सना घेऊन जात असत, स्पेशल स्कूल्स व्हिजिटसाठी. तेव्हा मी ठरवलं की नाही, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मी याच इन्स्टिट्यूटमध्ये येऊन ट्रेनिंग घेईन आणि याच मुलांबरोबर आय विल स्टार्ट वर्किंग, यांच्याबरोबर काम करेन मी. माझं आणि या मुलांचं एक खास नातं आहे. मी म्हटलं की जर आपल्याला मूल नाही झालं तर आपण एखादं स्पेशल मूल अडॉप्ट करू.